आपण बघतो की बऱ्याच स्त्रियांना पिरियडमध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्रास होत असतो. काहींना खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असतो, तर काहींना खूप कमी प्रमाणात रक्तस्राव होत असतो. तर काहींचे पिरियड हे अनियमित असतात, 2-3 महिने रेग्युलर येतात, तर काही महिने पुन्हा येत नाही. औषध उपचार घेतले की त्रास कमी होतो, औषध उपचार बंद केले की त्रास पुन्हा सुरू होतो. असे का होत असेल? आज मी तुम्हाला एक अशीच केस सांगणार आहे, ज्याने तुमच्याच लक्षात येईल की शरीर कधीकधी आपण न बोललेल्या, न व्यक्त केलेल्या अनुभवांची आपल्याला जाणीव करून देत असतं. आपल्याला एखादा त्रास फिजिकल वाटतो, पण त्यामागे इमोशनल स्टोरी असू शकते का? हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर दत्ता दातीर या व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. माझ्याकडे एक 40 वर्षांची महिला आली होती आणि तिला 10 ते 12 वर्षांपासून मेनोरेजियाचा त्रास होता. मेनोरेजिया म्हणजे मासिक पाळी दरम्यान होणारा जास्त प्रमाणात आणि जास्त दिवस चालणारा रक्तस्राव. यासाठी तिने अनेक ठिकाणी उपचार घेतले होते, सर्व तपासण्या केल्या होत्या, पण जोपर्यंत औषध उपचार चालू आहे तोपर्यंत तिला त्रास कमी होत होता आणि औषध उपचार बंद केले की त्रास पुन्हा सुरू होत होता. मेनोरेजियाची अनेक वैद्यकीय कारणं असू शकतात, जशी फायब्रॉइड असेल, हार्मोनल इम्बॅलन्स असेल, थायरॉइड डिसऑर्डर असेल, क्लॉटिंग डिसऑर्डर असेल किंवा इतरही अनेक कारणे असू शकतात. आणि म्हणून जर स्त्रियांना अशा प्रकारे त्रास होत असेल तर त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. पण जर सर्व तपासण्या नॉर्मल येत असतील आणि तरीही त्रास सुरू असेल तर भावनिक अनुभवांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. आणि याच दृष्टीने मी तिला एक प्रश्न विचारला की त्रास सुरू होण्यापूर्वी एखाद्या पुरुषाकडून अपमान होईल अशा काही घटना घडत होत्या का, अशी काही परिस्थिती होती का? आणि तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तिने सांगायला सुरुवात केली की तिचा नवरा हा क्रोनिक अल्कोहोलिक आहे आणि त्याची बऱ्याच वेळा अशी वागणूक असते की तिचा अपमान होईल. मग कधी कुटुंबासमोर असेल, मुलांसमोर असेल किंवा इतर लोकांसमोर असेल, त्यामध्ये तिला खूप राग यायचा, दुःख वाटायचं, अपमान वाटायचा, पण तिने कधीही राग आणि दुःख व्यक्त केलं नाही. जेव्हा तिला सांगितलं या भावनाच तुझ्या त्रासाला कारणीभूत आहे, तेव्हा तिने मला खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला की डॉक्टर, अशी परिस्थिती बऱ्याच स्त्रियांची असते, पण त्या सर्व स्त्रियांना पिरियडमध्ये त्रास का होत नाही? तेव्हा तिला समजावून सांगितलं की याला कारणीभूत असतात आपले जीन्स. जरी घटना एक असली तरी प्रत्येकाची लाईफ स्टोरीनुसार त्या घटनेप्रती व्यक्ती रिॲक्ट होत असतो. आपले बालपण, आपण बघितलेले अनुभव आणि आपले फॅमिली पॅटर्न्स यानुसार आपण एखाद्या घटनेप्रती रिॲक्ट होत असतो. आणि म्हणून मी तिला एक प्रश्न विचारला की तुझ्या आईवडिलांचे एकमेकांशी संबंध कसे होते? आणि तेव्हा तिने सांगायला सुरुवात केली की तिचे वडील तिच्या आईचा नेहमी अपमान करायचे, तिला कधीही सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही, तिला नेहमी कमी लेखायचे. म्हणजे हे सर्व बघत ती मोठी झाली होती आणि तिचा एक पॅटर्न तयार झाला होता की स्त्री म्हणजे सहन करते, गप्प राहते, अपमान सहन करते. आणि अगदी लग्नानंतरही हेच अनुभव तिला अनुभवायला मिळत राहिले. हे सर्व आपल्या नकळतपणे होत असतं. ज्या गोष्टी बालपणामध्ये अनरिझॉल्व राहिलेल्या आहेत त्या नकळतपणे मोठ्यापणी ॲक्टिवेट होत राहतात. मग आम्ही तिच्यासोबत काम कसे केले? तर फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह अफर्मेशन नाही, तर तिने व्यक्त न केलेल्या भावनांवर आम्ही काम करायला सुरुवात केली. तिला तिचा राग ओळखणे, तिचं दुःख ओळखणे आणि ते व्यक्त करायला शिकवणं, हे आम्ही सुरू केलं. तिचे जे जुने बिलीफ तयार झाले होते ते तोडून नवीन बिलीफ तयार करणे आणि भविष्यातील ट्रिगरवर काम करताना जुनी प्रतिक्रिया न देता नवीन रिस्पॉन्स कसा द्यायचा हे तिला आम्ही शिकवलं. ही सर्व एक प्रोसेस आहे. एका दिवसामध्ये बदल होणे शक्य नव्हते, पण हे सर्व फॉलो केल्यानंतर साधारणतः 2 महिन्यानंतर तिचे पिरियड रेग्युलर झाले, रक्तस्रावाचे प्रमाण नॉर्मल झाले, तिची चिडचिड खूप कमी झाली, राग येण्याचं प्रमाण कमी झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःकडे एका सकारात्मक नजरेतून बघू लागली. या केसमधून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आपल्या शारीरिक त्रासाला आपले मानसिक आघात कारणीभूत होऊ शकतात. शरीर
हे व्यक्त न केलेले अनुभव लक्षणांद्वारे आपल्याला जाणीव करून देत असतं. आणि मानसिक आघात हे एका व्यक्तीपुरता मर्यादित न राहता पिढ्यानपिढ्या पुढे जात असतात. बालपणामध्ये आपण जे अनुभवतो ते मोठ्यापणी पुन्हा ॲक्टिवेट होत असतं. आणि हिलिंग म्हणजे फक्त सिम्पटम कमी करणे नाही, तर जुन्या पॅटर्नची, भावनिक पॅटर्नची जाणीव होणे आणि नवीन पद्धतीने जगायला शिकणे असतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ अशा व्यक्तींपर्यंत पोहोचवा की जे अनेक वर्ष शारीरिक आणि मानसिक त्रासाने ग्रस्त आहेत. अशाच माइंड बॉडी हिलिंगच्या नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.